गडचिरोली जिल्ह्याचं शेवटचं पोलीस ठाणं कवंडे, या कवंडेच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून 10 किलोमीटर अंतरावर छत्तीसगडच्या हद्दीतील माओवाद्यांचा गड म्हणजे अबू जमाड, त्या ठिकाणी सुरक्षा दलांनी एक मोठं ऑपरेशन 3 दिवसापासून राबवलं आणि त्यात त्यांना काल यश आलं। 2 मोठे माओवादी चेहरे जे माओवाद्यांच्या संघटनेत एक मुख्य भूमिकेत होते त्यांचा अंत झाला आहे। यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हटलं तर यात मोठं नाव आहे कादरी सत्यनारायण, ज्याला गोपन्ना म्हटलं जातं। 1982च्या दशकात गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या गोपन्नाने अहिरी दलमचा पहिला कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली होती। त्यासोबतच त्या ठिकाणी त्याने 1984 मध्ये कमलापूरमध्ये झालेल्या मोठ्या अधिवेशनामध्ये, माओवाद्यांचं देशातलं सगळ्यात मोठं अधिवेशन होतं त्यावेळेचं पहिलं अधिवेशन, त्यात सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। दुसरं महत्त्वाचं आपण जर बघितलं तर त्या काळात माओवादी संघटनेत तरुणांना आकर्षित करण्यामध्ये अहिरीपासून पेरमिलीपर्यंत कोसा उर्फ गोपन्नाने मोठी भूमिका बजावली। माओवादी विचार, माओवादी संघटनेचे आचार विचार, नियम या सगळ्या गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचवून त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये त्याने जनसंपर्क तयार केला होता आणि त्यातूनच गडचिरोली जिल्ह्यात त्या काळात मोठ्या प्रमाणात म्हणजे मरपल्लीपासून, उंबानूरपासून जिमलगट्टा, देशलीपेटा ते डामरांच्यापर्यंतच्या परिसरातल्या गावातले अनेक तरुण माओवादी संघटनेत दाखल झाले। एक महत्त्वाचं म्हणजे त्याचं आपण बघितलं तर तब्बल 200पेक्षा जास्त तरुण त्या काळात माओवादी संघटनेत दाखल करण्यामध्ये गोपन्नाने मोठी भूमिका बजावली। म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात 1982 नंतर 2003 पर्यंत गोपन्नाच्या नेतृत्वातच संघटनेचा मोठा विस्तार झाला आणि त्या काळात अनेक हिंसक घटनांमध्ये सुद्धा गोपन्नाचा प्रत्यक्ष सहभाग होता। 1990 मध्ये भामरागडजवळ भूसुरुंग स्फोट माओवाद्यांनी केला। हा पहिला हिंसक मोठा हल्ला होता ज्यामध्ये 10 SRPचे जवान ठार झाले होते आणि त्या घटनेमध्ये तो स्फोट घडवण्यामध्येही गोपन्नाची भूमिका होती। घटनास्थळी गोपन्ना उपस्थित होता। आत्ता आपण जर बघितलं तर गोपन्नाने दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीमध्ये तो सदस्य म्हणून कार्यरत होता। गोपन्नावर सगळ्या राज्यात मिळून 5 कोटीच्या जवळपास बक्षीस आहे। त्यामुळे गोपन्ना उर्फ कोसा उर्फ कादरी सत्यनारायण हा एक मोठा चेहरा आहे जो माओवाद्यांच्या पहिल्या फळीतील नेत्यांसोबत होता। त्याचा ठार होणं हे माओवादी चळवळीसाठी धक्का आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं नाव आहे विकल्प, ज्याचं मूळ नाव आहे कटला रामचंद्र रेड्डी। त्याचा प्रवास आपण जर बघितला तर प्राध्यापक ते वकील म्हणजे कायद्याची पदवी मिळवल्यानंतर तो माओवादी संघटनेत दाखल झाला। वारंगल तेलंगणाचं जो एज्युकेशनल हब म्हणून ओळखलं जातं त्या वारंगलमध्ये कटला रामचंद्र रेड्डी प्राध्यापकाच्या भूमिकेत होता। प्राध्यापक झाल्यानंतर नांदेडमधून त्याने वकिलीची पदवी प्राप्त केली। माओवाद्यांच्या संघटनेसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत असतानाच तो माओवादी चळवळीकडे आकर्षित झाला। त्याची पत्नी मालतीला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर सक्रिय भूमिकेत विकल्प त्या ठिकाणी कार्यरत राहू लागला। गेल्या अनेक वर्षापासून माओवाद्यांच्या संघटनेसाठी प्रसारमाध्यमाच्या विभागाची जबाबदारीसुद्धा विकल्पने सांभाळली होती। अनेक पत्रकं विकल्पच्या नावानेच निघायचे। रायपूरसारख्या भागात शहरी नेटवर्क विकल्पने तयार केलं होतं। त्यामुळे हे 2 मोठे जे चेहरे आहेत, हे 2 मोठे चेहरे ज्यांनी माओवादी चळवळीच्या इतिहासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते काल काळाच्या पडद्याआड गेले आहेत। एकूणच 2026 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं जे धोरण आहे त्याला अनुसरून सुरक्षा दलांची जी भूमिका सुरू आहे त्यामध्ये त्यांना यश येत असल्याचं दिसून येत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।